नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 23 जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत वसंत पंचमी. वसंत पंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो. हा सण माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला येत असतो. वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असे देखील म्हटले जाते. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे सरकतो आणि मकर राशीपासून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो. सोबतच थंडी हळूहळू कमी होते आणि हवामान उष्ण होऊ लागते. निसर्गातील हा बदल वसंत ऋतूच्या आगमनाचे लक्षण मानला जातो. या वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या वसंत पंचमीचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठे आहे. सरस्वती माता ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीची देवी आहे आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त असा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहेत. जर आपण हे 2 उपाय उद्या वसंत पंचमीला जर केले तर मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत, व्यवसायात भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू मुलांसाठी खरेदी करायची आहेत, तसेच कोणता उपाय मुलांसाठी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या वसंत पंचमीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा प्रत्येक आई वडिलांनी मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. वसंत पंचमी हा दुर्मिळ योग, शुभ योग पुन्हा पुन्हा येत नाही आणि जेव्हा हा योग शुक्रवारी येतो तेव्हा तो अतिशय शुभ मानला जातो. या वसंत पंचमीच्या दिवशी कामदेवाची पूजा देखील केली जाते. विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकार सरस्वती देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी खास या दिवशी प्रार्थना करतात. तर पंचांगानुसार वसंत महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 23 जानेवारी रोजी पहाटे 2:28 सुरू होणार आहे. तर 24 जानेवारीला पहाटे 1:46 समाप्त होणार आहे. तेव्हा वसंत पंचमीचा सण उद्या शुक्रवार 23 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त म्हणजे शुभ वेळ असणार आहे 23 जानेवारी उद्या शुक्रवारी सकाळी 7:15 पासून ते दुपारी 12:33 शक्य असेल तर याच काळामध्ये तुम्ही मुलांकडून माता सरस्वतीची, गणपती बाप्पांची, आई वडिलांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत. यावर्षी वसंत पंचमीला अनेक शुभयोग तयार होत आहे. त्यामध्ये बुधादित्य योग, शुक्रादित्य, लक्ष्मीनारायण आणि गजकेसरी राजयोगातून यंदाची वसंत पंचमी तयार होत आहे. याशिवाय या दिवशी कवियोगसुद्धा तयार होत आहे. या माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी देवी सरस्वती प्रकट झाली होती. म्हणून या दिवशी वसंत पंचमी ही सगळीकडे अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी सरस्वतीची पूजा केली जाते आणि म्हणून आपल्यालासुद्धा उद्या वसंत पंचमीला आपल्या घरामध्ये सरस्वती मातेची पूजा ही करायचीच आहे. जर तुमच्या घरामध्ये अजूनही सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तो उद्या तुम्ही नक्की खरेदी करा आणि आपल्या मुलांकडून त्या सरस्वती मातेची पूजा करून घ्यायची आहे. कारण सरस्वती माता सांगितल्याप्रमाणे विद्या, बुद्धी, ज्ञानाची देवता मानली जाते. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे.
आता घरात जी लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही किंवा सतत आजारी पडत असतात, कारण त्यांना नजरदोष लागत असते. त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात त्यांचं मन अभ्यासात लागत नाही, त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही. बऱ्याच वेळा असंही होतं की मुलं अभ्यासात हुशार असतात, अभ्यास करतात, परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही. मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी, त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी, एक पाठी मुलं होण्यासाठी हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी मानला जातो. मोठी मुलं असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल, तर त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही उद्या करायचाच आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी बघा, तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. यानंतर एक पाट घ्यायचा आहे. पाटावर तुम्हाला पिवळ्या रंगाचं जे वस्त्र असेल, कापड असेल, तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्यावर सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची आहेत. यानंतर सरस्वती मातेला पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे. आपल्या घरातील मुलांकडून सुद्धा तुम्हाला सरस्वती मातेचं पूजन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो नसेल तर अशा वेळी काय करायचं, तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेला आहे तर असं जे चिन्ह आहे तर ते तुम्ही एखाद्या पाटीवरती किंवा एखाद्या स्लॅटवरती, वहीवरती तुम्हाला काढायचं आहे आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे. आणि जर तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल, तर तुम्हाला हे चिन्ह किंवा ही रांगोळी काढण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट पूजेमध्ये फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता. सरस्वती मातेची पूजा करून झाली की लगेच तिथेच बसून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा मुलांसाठी करायचा आहे. तर एक तुळशीची काडी घ्यायची आहे. आता तुळस ही सगळ्यांच्याच घरी असते, त्यामुळे सहजरित्या तुम्हाला तुळशीची काडी जी आहे तर ती भेटेल. किंवा हा उपाय करण्यासाठी तुम्ही दर्भाची काडीसुद्धा वापरू शकता. ही दर्भाची काडी जी असते ना, ती तुम्हाला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तर तिथे भेटून जाईल. ती जर तुम्हाला घेणं शक्य झाले तर ती घ्या. ते शक्य नसेल तर तुम्ही तुळशीची काडीसुद्धा घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे दर्भाचीही काडी नसेल, तुळशीची सुद्धा तुम्हाला काडी घेणं शक्य झालं नाही, तर तुम्ही सोन्याची काडी घेऊ शकता. आता सोन्याची काडी घेऊ शकता म्हणजे नक्की काय करायचं, आपलं जे कानातलं असतं ना ते काढायचं आहे. सोन्याचं असायला हवं ते. तर सोन्याचं कानातलं घ्यायचं, ते स्वच्छ धुवून काढायचं आणि यानंतर त्याला जो मागून दांडा असतो ना त्याचा उपयोग जो आहे तर तो तुम्ही हा उपाय करण्यासाठी करू शकता. आता उपाय कसा करायचा आहे ते तुम्हाला मी सांगते. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं मध घ्यायचं आहे. मधामध्ये तुम्हाला ही जी काडी आहे तर ती बुडवायची आहे आणि आपल्या मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे एम, तर हा लिहायचा आहे. तर हा कसा लिहायचा आहे हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेला आहे. तर हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे, जो 100% पॉवरफुल आहे. तर तुम्हाला असाच हा मंत्र जो आहे तर तो मधाने मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. मग तुम्ही तो दर्भाच्या काडीने लिहा किंवा तुळशीची काडी वापरू शकता किंवा सोन्याचं कानातलं असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे लिहू शकता. यापैकी काहीच शक्य नसेल तर आपलं हाताचं बोट जे आहे ते स्वच्छ धुवून काढा आणि बोटाने सुद्धा तुम्ही हा बीज मंत्र जो आहे तर तो लिहू शकता. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला सरस्वती मातेकडे तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांना इच्छित फळं प्राप्त होण्यासाठी, मुलांची सर्व दुःख संकट दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल, मुलं तुमच्याजवळ राहत नसेल, हॉस्टेलला आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, स्वतः मुलांना हा जो उपाय आहे तर हा करायला सांगायचा आहे. मुलांनी स्वतः मधामध्ये बोट बुडवून त्या मधाने त्यांच्या जिभेवरती हा बीजमंत्र काढला तरीही चालेल. जरी मुलांना तुळशीची काडी किंवा दर्भाची काडी नाही भेटली तरीही चालेल. अगदी आपल्या हाताने सुद्धा आपण हा जो एम जो आहे तर तो जिभेवरती काढू शकतो. तर हा एक अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त असा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांसाठी करायचाच आहे. जरी तुमची मुलं सकाळी लवकर शाळेत गेली, संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता. त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणताही नियम पाळण्याची गरज नाही. जसे की स्त्रियांना जर मासिक धर्म असेल ना
तरीसुद्धा स्त्रिया आपल्या मुलांच्या जिभेवरती हा बीज मंत्र जो आहे तर तो लिहू शकता. फक्त तुम्हाला सरस्वती मातेची पूजा करता येणार नाही, परंतु तुम्ही हा बीज मंत्र नक्कीच लिहू शकता. तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. फक्त घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही सरस्वती मातेची पूजा करू नका. फक्त सांगितल्याप्रमाणे हा बीज मंत्र जो आहे तर तो तुम्हाला मुलांच्या जिभेवरती काढायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांसाठी एक खूप महत्त्वाची वस्तू घरामध्ये आणायची आहे. ती म्हणजे मुलांसाठी एक वही आणि पेन जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून खरेदी करायचा आहे. किंवा मुलांच्या अभ्यासासंबंधी काही महत्त्वाच्या वस्तू असेल तर त्या वस्तूंची खरेदी तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचीच आहे. बघा, उद्याच्या दिवशी जर आपण मुलांसाठी पेन खरेदी केला किंवा वही खरेदी केली आणि त्या वस्तूंची पूजा करून त्या वस्तू जर मुलांना वापरायला दिल्या तर मुलांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होते. तुमची मुलं त्या पेनाने किंवा त्या पेन्सिलने जो पण काही अभ्यास करतात किंवा एखादा पेपर लिहितात तेव्हा मुलांना ते पेपरमध्ये 100% यश प्राप्त होतं. आणि म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला मुलांसाठी मुलांच्या शाळेसंबंधी ज्या काही वस्तू असतील तर त्या खरेदी करायच्याच आहे. आणि जेव्हा तुमची मुलं पेपरला जातील तेव्हा मुलांसाठी त्या वस्तू तुम्हाला मुलांना पेपर लिहिण्यासाठी द्यायच्या आहेत. त्याचबरोबर जिथं तुमची मुलं अभ्यास करतात तर त्या ठिकाणी सरस्वती मातेचा फोटो हा असायलाच हवा. ज्या पण घरातली मुलं शिक्षण घेतात, शिकत आहे, अभ्यास करत आहे त्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो हा असायलाच हवा. कारण सरस्वती माता ही विद्येची, ज्ञानाची आणि कलेची देवता मानली जाते. आणि उद्याचा दिवस हा सरस्वती मातेचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही मुलांसाठी जितक्या चांगल्या गोष्टी करता येईल तितक्या चांगल्या गोष्टी करायच्या आहे. तसेच तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल तर तुमच्या मुलांच्या हातून तुम्हाला सरस्वती मातेची पूजा ही करूनच घ्यायची आहे. या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या हातून एक तरी पिवळं फूल हे सरस्वती मातेला अर्पण केलंच गेलं पाहिजे. त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये होत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या तुम्हाला उद्या शुक्रवारी वसंत पंचमीला करायच्याच आहे. जरी तुम्हाला सकाळी ते करणं शक्य झालं नाही, तुम्ही संध्याकाळी रात्री 9:30-10 वाजता सुद्धा तुम्ही या सेवा किंवा हे उपाय जे आहे तर ते करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.